एव्हरीवन, कसे आहात? आजच्या व्हिडिओमध्ये मी एक खास पोटाची चरबी कमी करणारा डाएट प्लॅन शेअर करणार आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण सगळे डाएट प्लॅन फॉलो केले असतील, सगळं व्यायाम करून झालं, पण कधी कधी कंटाळा येतो व्यायामाचा. तर हा असा डाएट प्लॅन आहे जो तुम्ही बिना व्यायाम न करता कसल्याही पद्धतीची एक्सरसाइज नाही केली तरी देखील तुमच्या पोटाची चरबी कमी करतील. होय, हे 100% शक्य आहे. कारण बऱ्याचदा काही गोष्टी ज्या व्यायामाने शक्य होत नाहीत, डाएटने वजन कमी होतं, हे 100% सत्य आहे. डाएट जरी तुम्ही फक्त प्रॉपर व्यवस्थित फॉलो केला तरी देखील तुमचं वजन, तुमच्या पोटाची चरबी कमी होऊ शकते. कारण आहे तुमच्या शरीरातलं ब्लॉटिंग, इन्फ्लामेशन सगळं दूर होतं त्यामुळे. तर असाच हा एक सोपा, प्रभावी इंडियन फॅट लॉस, बेली फॅट लॉससाठीचा डाएट प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ज्यातल्या सगळ्या रेसिपी आपल्या भारतीय, महाराष्ट्रातल्या फॉलो करता येतील अशा सगळ्या इंडियन रेसिपीज आहेत. काहीही वेस्टर्नमधलं त्याच्यामध्ये नाही आहे, त्यामुळे खायला देखील सोपं, बनवायला देखील सोपं, पोटभरीचं आहे आणि बेली फॅट कमी करायला अगदी उत्तम 100% प्रभावी डाएट प्लॅन आहे. तुमचा अजिबात वेळ न घेता लगेच आपण डाएट प्लॅनला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला देखील विदाऊट काही झंझट फक्त डाएट प्लॅनने बेली फॅट झपाट्याने कमी करायचे असेल, 7च दिवसामध्ये तुमचं पोट कमी करायचं असेल, तर हा डाएट प्लॅन एंडपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक. आजचे ड्रिंक थोडेसे वेगळे असणार आहेत, त्यामुळे नॉर्मल डिटॉक्स ड्रिंक नाही आहेत. हे थोडेसे इफेक्टिव्ह आणि जास्तीत जास्त तुमची चरबी फास्ट कमी करायला, वेट लॉससाठी अगदी बेस्ट रिझल्ट देणारे हे दोनही डिटॉक्स ड्रिंक आहेत. सगळ्यात पहिलं जे ड्रिंक आहे ते म्हणजे समर अँटी इन्फ्लामेटरी ड्रिंक आहे. अँटी इन्फ्लामेटरी म्हणजे तुमच्या शरीरातलं, तुमच्या पोटामध्ये जे ब्लॉटिंग, इन्फ्लामेशन तयार झालेलं असतं, सूज आलेली असते, ती सगळी दूर करेल. बऱ्याचदा काय असतं, पोट फक्त फुगलेलं असतं, ते वजन म्हणजे चरबी नसते, पण नुसतं पोट फुगल्यासारखं वाटत असतं, तर ते सगळं दूर होईल. हे बेस्ट जे ड्रिंक आहे सगळ्यात पहिलं ते म्हणजे तुम्हाला गरम पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे, ब्लॅक पेपर पावडर आणि लिंबू, हे सगळं तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम चांगलं बूस्ट होईल, तुमची गट हेल्थ मजबूत होते आणि त्यासोबतच तुमच्या शरीरातलं सगळं इन्फ्लामेशन दूर करतं हे ड्रिंक. अगदी बेस्ट आहे, वेट लॉस करण्यासाठी परफेक्ट असा हा ऑप्शन आहे. हे तुम्हाला डेली घ्यायचं आहे सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी. दुसरं जे ड्रिंक आहे, ज्यांना थायरॉइड, पीसीओडी कोणता त्रास असेल त्यांच्यासाठी आहे. याच्यामध्ये तुम्ही धने गरम पाण्यामध्ये उकळवायचे, ते धन्याचं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे 1 ग्लास भरून. हे दोन्हीही ड्रिंक अगदी इफेक्टिव्ह आहेत आणि दोन्हीचे सेम फायदे आहेत. नंतर तुम्हाला 30 मिनिटासाठी तुम्ही फक्त वॉक करू शकता. वॉकने तुम्हाला अजून जास्त बेनिफिट मिळेल. त्यानंतर डायरेक्ट आपण ब्रेकफास्ट करणार आहोत. ब्रेकफास्टमध्ये आपल्या इंडियन, भारतीय रेसिपी आहेत. त्याच्यातला सगळ्यात पहिला माझा पर्सनली फेवरेट जो ऑप्शन आहे तो म्हणजे मूग डाळीचा चिला. बनवायला खूप सोपा आणि तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा खूप गडबडीत असाल तरी देखील रात्री तुम्ही मूग डाळ भिजत ठेवा, सकाळी ते वाटून त्याचा मस्तपैकी 2 चिले बनवा आणि ब्रेकफास्टमध्ये तो चिला तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत कशासोबतही खाऊ शकता. दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे बीटरूट पोह्यांचा. पोहे नॉर्मल तुम्ही बनवता तसेच बनवायचे, तेल अजिबात नाही टाकायचं किंवा अगदी थोडंसं किंचितचं तेल त्याच्यात ॲड करायचं, थोडंसं जिरे मोहरी फक्त परतावे म्हणून, आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला बीटरूट देखील किसून घालायचं आहे आणि ते मस्तपैकी बीटरूट पोहे एक मीडियम साईजचा बाउल भरून तुम्हाला खायचे. हा तुमचा दुसरा ऑप्शन होता. यानंतर तिसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे स्मूथी किंवा फ्रूट बाउल. तुम्ही फ्रूटची स्मूदी बनवू शकता किंवा तुम्ही फ्रूट बाउल खाऊ शकता. हे 4 ऑप्शन आहेत तुम्हाला नाश्त्यासाठी, बेली फॅट झपाट्याने कमी करण्यासाठी. अगदी बेस्ट आहेत, खूप हलके ऑप्शन आहेत हे. कॅलरीज याच्यात खूप कमी असतात, त्यामुळे फास्ट पोट तर चांगलं भरलेलं राहतं आणि वजनच नाही तर पोटाची चरबी देखील फास्ट कमी करायला तुम्हाला हे मदत करतील. या ऑप्शन व्यतिरिक्त तुम्हाला काहीच घ्यायचं नाही आहे. 7 दिवसामध्ये तुमची चरबी उतरायला सुरुवात होईल. नंतर आपण डायरेक्ट दुपारचं जेवण करणार आहोत. जर मिड मॉर्निंगला मध्ये जर थोडीशी भूक लागलीच तर तुम्ही गरम पाणी प्या किंवा लेमन वॉटर घ्या किंवा पेपरमिंट टी घेऊ शकता. बस, बाकी तुम्हाला काहीच खायचं नाही. डायरेक्ट दुपारचं जेवण करायचं आहे. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही 12 ते 1च्या दरम्यान जेवण करा किंवा 2च्या आतमध्ये तुम्ही दुपारचं जेवण करा.
दुपारच्या जेवणामध्ये काय घ्यायचं, इझिली अवेलेबल असणारे, अगदी इझिली प्रिपेअर होणारे आणि तुम्ही टिफिनला देखील इझिली कॅरी करू शकता असे लंचचे ऑप्शन आहेत. त्यामुळे तुम्ही ऑफिसला जात असाल तरी तुम्ही तुमचा डाएट प्लॅन कंटिन्युअसली फॉलो करू शकता. सगळ्यात पहिला बेस्ट ऑप्शन आहे तो म्हणजे मल्टीग्रेन रोटी किंवा भाकरी ज्याला तुम्ही म्हणू शकता, आणि त्याच्यासोबत कोणतीही घरात बनणारी भाजी. फक्त तुम्हाला बटाटा आणि पनीर खायचं नाही आहे, त्याच्यात खूप जास्त फॅट्स असतात, त्यामुळे फॅट असणाऱ्या भाज्या टाळायच्यात. आणि बाकी तुम्ही पालेभाज्या खाऊ शकता, बाकी कोणत्याही तुम्ही प्रोटीनयुक्त भाज्या खावा, पालेभाज्या खावा किंवा आणखीन डाळ खावा, अशा गोष्टी चालतील, पण ज्यामध्ये फॅट्स आहेत अशा भाज्या खाणं अवॉइड करायचे. बस एवढंच काळजी घ्यायची. त्यासोबत भाजी भाकरीसोबत तुम्ही दही घेणार आहात आणि सॅलड घेणार आहात, किंवा सरळ तुम्ही काकडी वगैरे सगळं मिक्स करून त्याची कोशिंबीर जरी बनवून घेतली तरी देखील चालणार आहे. हा झाला तुमचा पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन आहे भात लवरसाठी, म्हणजे ज्यांना खिचडी वगैरे खायला खूप आवडते, कधीतरी भाकरी खाण्याचा कंटाळा येत असेल तर खिचडी तुम्ही खायची आहे. पण ती खिचडी तुम्हाला मिलेट्सची बनवायची, तांदळाची नाही. तर मिलेट्सची खिचडी बनवा, त्याच्यामध्ये भरपूर सगळ्या व्हेजिटेबल्स ॲड करा आणि ते देखील खिचडी तुम्ही रायत्यासोबत एन्जॉय करू शकता किंवा कोशिंबिरीसोबत एन्जॉय करू शकता. यानंतर याच्यामध्ये साखर वगैरे काहीच ॲड करायची नाही आहे, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तिसरा जो ऑप्शन आहे शेवटचा तुमच्यासाठी तो म्हणजे राजमा चावलचा. राजमा चावल मला वाटते बऱ्यापैकी सगळ्यांना आवडत असतील. तर राजमाची मस्तपैकी करी बनवायची आहे, कमीत कमी तेलामध्ये छान. तुम्ही त्याच्यामध्ये काय काय कांदा टोमॅटो ॲड करू शकता आणि ती तुम्हाला मस्तपैकी ब्राऊन राईसचा पुलाव तयार करायचा आहे आणि त्याच्यासोबत खायचे. ब्राऊन राईस हा आपल्या बासमती तांदळासारखाच असतो, रेटसुद्धा सेम असतो, चवीला अगदी सेम लागतो, फक्त त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे, कार्बचा जो पोर्शन आहे त्याच्यातला तो कमी असतो, त्याच्यामुळे चरबी वाढणार नाही. तर ब्राऊन राईस राजमा चावल घ्या, त्याच्यासोबत देखील सॅलड वगैरे घ्या किंवा कोशिंबीर घ्या, काहीही तुम्हाला जे आवडेल ते. फक्त लोणची पापड या गोष्टी खायच्या नाही आहेत, हे अगदी डोक्यामध्ये फिट करा. नाही तर भात खातोय मग तोंडी लावायला लोणचं पापड काही ना काहीतरी आपल्याला लागतं, तर ते अवॉइड करायचे. आपल्याला बेली फॅट कमी करायची, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. किंवा तुम्हाला राजमा जर नसेल खायचा तर त्याच्यासोबत तुम्ही म्हणजे त्या ब्राऊन राईससोबत तुम्ही दुसरे सुद्धा कोणत्या करीज खाऊ शकता, जसं की चिकन करी, फिश करी, ज्याच्यातून तुम्हाला प्रोटीन वगैरे मिळेल अशा पद्धतीच्या करी. ब्लॅक चना झालं, व्हाईट चना झालं, अशा वेगवेगळ्या करीज देखील तुम्ही खाऊ शकता. चिकन खात असाल तर एकच पीस तुम्हाला खायचा आहे, त्यापेक्षा जास्त नाही. ब्राऊन राईसचं जसं की मी म्हटलं ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि पोट ते खाल्ल्यानंतर फुगल्यासारखं वाटत नाही, त्यामुळे ब्राऊन राईस चांगला आहे. ब्राऊन राईससोबत तुम्ही अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या करीज खाऊ शकता दुपारच्या जेवणामध्ये. नंतर आपण वळणार आहोत संध्याकाळच्या स्नॅक्सकडे. संध्याकाळी 5-6 वाजता काही ना काहीतरी खायची इच्छा होते, भूक लागते, पण पोटाची चरबी कमी करायची, त्या दृष्टीने आपल्याला काय योग्य आहे तेच आपण खाणार आहोत. तर इथे तुम्हाला कोकोनट वॉटर घ्यायचं आहे, म्हणजे नारळाचं पाणी, फ्रेश नारळाचं पाणी घ्यायचं, बाहेरचं मार्केटमध्ये विकत मिळतं ते नाही. त्याच्यासोबत तुम्ही मुरमुऱ्याची भेळ बनवा आणि ती खावा, बस एवढंच. त्यानंतर डायरेक्ट 8च्या आधी 7 आणि 8च्या दरम्यान आपल्याला रात्रीचं जेवण करायचं आहे. रात्रीचं जेवण आपलं हलकं असलं पाहिजे आणि पचायला सोपं असलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. रात्रीचं जेवण तुम्हाला सनसेट होण्याच्या आधी खायचं आहे, म्हणजे 6:30 ते 7च्या दरम्यान तुम्ही रात्रीचं जेवण खाणार आहात, कारण याच्यामुळे तुमचं डायजेशन खूप चांगलं इम्प्रूव्ह होतं, डायजेशन फास्ट होतं आणि डायजेशनमध्ये कोणतंही प्रॉब्लेम येणार नाही आणि ब्लॉटिंग अजिबात होत नाही. त्यामुळे सूर्यास्ताच्या आधी तुम्ही जेवण करणार आहात, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जेवणात काय घ्यायचं, जेवणामध्ये तुम्ही सूप घेऊ शकता किंवा लो फॅट पनीर आणायचं आहे आणि पनीर स्टिर फ्राय, ज्याच्यामध्ये पनीर आणि वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकता. तर हे 2 ऑप्शन आहेत तुम्हाला रात्रीच्या जेवणासाठी, बस एवढंच घ्यायचं आहे. या व्यतिरिक्त बाकीचं काहीही रात्रीच्या जेवणामध्ये खायचं नाही. हे 2च पर्याय आहेत आणि हे 2च पर्याय तुम्ही फॉलो करा आणि मग बघा तुमच्या पोटाची चरबी कशी वितळायला सुरुवात होईल, अगदी चुटकीसरशी. आता हा संपूर्ण डाएट प्लॅन झाला. झोपण्याआधी तुम्ही कॅमोमाईल टी घ्या किंवा जिरा वॉटर घ्या. दिवसभरामध्ये 2 ते 3 लिटर, 2.5 ते 3 लिटर पाणी तुमच्या पिण्यात आलंच पाहिजे. झोप प्रॉपर घ्या, रात्री खूप वेळ मोबाईल बघत बसू नका. लवकर झोपण्याचा प्रयत्न करा 10:30 ते 11च्या दरम्यान, म्हणजे 7-8 तासाची झोप व्यवस्थित होईल. स्ट्रेस कंट्रोलमध्ये राहील, बॉडी अगदी स्ट्रेस रिलीफ असेल तर झपाट्याने चरबी कमी होते आणि पोटाची चरबी वाढण्यामागचं सगळ्यात मोठं कारण स्ट्रेस हेच आहे.
स्ट्रेस जर कमी घ्याल तर चरबी आपोआप कमी व्हायला सुरुवात होईल. ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित तुम्ही 30 दिवसांसाठी फॉलो केल्या तर 30 दिवसामध्ये तुमची टमी अगदी फ्लॅट झालेली असेल. 100% गॅरंटीड रिझल्ट देणारा हा बेली फॅट लॉस डाएट प्लॅन आहे. सगळ्या रेसिपी आपल्या घरगुती आहेत, घरच्या बनणाऱ्या आहेत. नक्की ट्राय करून बघा आणि रिझल्ट माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आपल्या इंस्टाग्रामवरती DM करा, इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल आणि जर ही व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल ठरला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमंडळींसोबत. त्यासोबतच अशाच कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी रहा आणि फिट रहा. बाय फ्रेंड्स.